बापरे! किती पसारा झाला आणि कुठून सुरुवात करायची हेच काही कळेनासं झालं आहे. तर नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग जो आहे तो पसाराने सुरू होत आहे. तर बघताय तुम्ही की किती पसारा झाला आहे माझ्या घरामध्ये, कारण की आता एवढा सारा पसारा आवरायला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागणारच आहे. तर म्हणलं आज सगळा घरातला पसाराच आवरून घ्यावा, कारण की आता गणपती येणार आहेत आणि दरवर्षी मी श्रावण लागल्या लागल्या सगळी कामं करते. यावर्षी करणं झालं नाही, तर त्यामागचं कारण असं की बदलतं वातावरण, सारखा पाऊस आणि त्यामध्ये माझी बिघडती तब्येत आणि तब्येत बरी नसली की काहीही करावं असं वाटत नाही. तर आता थोडीशी बेटर वाटते, त्यामुळे म्हणून मी विचार केलं की चला आपण आता बेडरूमपासून सुरुवात करायला पाहिजे. आता किचन आणि हॉल तर शिल्लकच आहे. तर बेडरूममधला सगळा पसारा काढत होते मी. लगेच इथं झाडून वगैरे घेते, कारण की जाळ्या पण झाल्या होत्या. आता 3 महिने झाले आम्ही या घरात शिफ्ट झालो. त्यानंतर पहिल्यांदाच मी बेडरूम वगैरे क्लीन करते. असं छोटी मोठी साफसफाई तर होतच राहते 8-10 दिवसाला, पण डीप क्लिनिंग आज पहिल्यांदाच करते, म्हणजे 3 महिन्यानंतर. तर एक एक करून सगळा पसारा काढला, सगळा पसारा व्यवस्थित. आता जे लागणारं साहित्य आहे ते एकीकडं करते, आणि जे नाही लागत आहे ते सगळं टाकून द्यायचं. आणि लेकरं असले ना खूप जास्त पसारा पडतो. तितक्यात श्रेया आली होती, तिनं चेंज वगैरे करून मला मदत करत होती, आणि आधी बसला होता अभ्यासाला, आणि मी म्हणलं त्याला डिस्टर्ब होऊ नये, मग आपण आपलं करत बसावं इकडं. आणि तो हॉलमध्ये अभ्यास करत होता. आता जेवढं वेळ मला हे सगळं आवरायला लागलं नाही, तेवढं फक्त कपडे आवरायला लागलेत. तर कपडे आवरायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला, कारण की कपड्यांचा एवढा मोठा ढीग पडला होता ना, काही कळेनासं झालं. तर जेवढे लागतील तेवढे कपडे ठेवले, बाकीचे सगळे साईडला काढून टाकले, आणि घर एकदम सुंदर दिसते आता आवरल्यानंतर. आता फक्त ही कपाट राहिली आहे, आता हिला उद्या करते. चला भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.